पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच बीएमसीच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनल्या? तर त्याचं उत्तर आहे अश्विनी भिडे या. प्रश्न 2, भारतीय रिझर्व्ह बँकेचा 91वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2026 ला. प्रश्न 3, भारताचा पहिला क्वांटम संगणक कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अमरावतीमध्ये. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशाने करिबा धरणावर 500 मेगावॅटचा तरंगता सौर प्रकल्प सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे झिम्बाब्वे देशाने. प्रश्न 5, इंडियन ओपन 2026 ही गोल्फ स्पर्धा जिंकून आपले पहिले डीपी वर्ल्ड टूर विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे एलेक्स फिट्झपॅट्रिक यांनी. प्रश्न 6 पाहूया. पंतप्रधान मोदी यांनी केन्स सेमिकॉन प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 7 पाहूया. मायामी ओपन 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे जनिक सिन्नर यांनी. प्रश्न 8 पाहूया. नागरी विमानन महासंचालनालयाचे डीजीसीए महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे वीर विक्रम यादव यांची. प्रश्न 9, कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सिद्धरामय्या. प्रश्न 10, संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्ततेच्या दिशेने 20 शहरे 20 सिटीज टुवर्ड्स वेस्ट फ्री या उपक्रमात सहभागी होणारे पहिले भारतीय शहर कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे वर्कला शहर केरळ राज्यातील. प्रश्न 11 पाहूया. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिलच्या संशोधन सल्लागार मंडळाची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर त्याचं उत्तर आहे फरीदाबाद इथे. प्रश्न 12, भारताची संयुक्त लष्करी सज्जता प्रदर्शित करण्यासाठी द्वीपशक्ती हा सराव कोठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार इथे. प्रश्न 13, अमेरिकेच्या कितव्या वर्धापन दिनानिमित्त आणि इतिहासात पहिल्यांदाच एखादा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉलरवर सही करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 250व्या. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या भारतीयाला अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अरुंधती रॉय यांना. प्रश्न 15, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच एनडीआरएफ महासंचालक पदी कोणाची मुदतवाढ 30 मार्च 2027 पर्यंत देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पियुष आनंद यांची. प्रश्न 16, टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रॉट मुरल्स इन पार्लियामेंट या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुधा मूर्ती या. प्रश्न 17 पाहूया. तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक सुरक्षा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे C. या संस्थेने. प्रश्न 18, जपानी ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद जिंकणारा सर्वात तरुण रेसर कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे एंड्रिया किमी एंटोनेली हे. प्रश्न 19, मार्च महिन्याच्या कोणत्या तारखेला अर्थ अवर 2026 पाळण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे 28 मार्चला. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने डिजिटल डेटॉक्स योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल वापरासाठी धोरण याचा मसुदा प्रसिद्ध केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.